ओळखा पाहू मजेदार मराठी शब्दकोडी। एका आईचे दोन मुलगे, दोन्ही महान भिन्न निसर्ग, भाऊ-भाऊपेक्षा वेगळा, एक थंड दुसरा आग। उत्तर आहे चंद्र सूर्य। मुकुट माझ्या डोक्यावर आहे, जांभळा झगा माझ्या अंगावर आहे, मला काटे जरा सांभाळून, चविष्ट आहे मी खातात मला भाजून, सांगा पाहू मी आहे तरी कोण? उत्तर आहे वांगे। वाचण्यात आणि लिहिण्यात दोन्ही ठिकाणी असते माझे काम, मी नाही कागद मी नाही पेन, सांगा काय आहे माझं नाव? उत्तर आहे चष्मा। कोकणातून आली माझी सखी, तिच्या मानेवर दिली मी बुक्की, तिच्या घरभर पसरल्या लेकी, सांगा पाहू मी कोण? उत्तर आहे लसूण। चार बोटे आणि एक अंगठा, तर हे माझ्या नसांमध्ये रक्त नाही, सर्वजण बेजार म्हणतात मला, तरी नेहमी उपयोगी मी राहील, सांगा पाहू मी कोण? उत्तर आहे हातमोजे। जर आपल्याला तहान लागली असेल तर ते आपण पिऊ शकतो, जर आपल्याला भूक लागली असेल तर आपण ते खाऊ सुद्धा शकतो, आणि थंडी वाजत असेल तर आपण त्याला जाळू सुद्धा शकतो, सांगा ते काय आहे? उत्तर आहे नारळ। 5 अक्षरांचा एक पदार्थ, पहिल्या 3 अक्षराचे होते फुलाचे नाव, 5व्या आणि 4थ्या अक्षराचा अर्थ मोज, पहिल्या 2ऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर, सांगा पाहू मी कोण? उत्तर आहे गुलाबजाम। एका माणसाला 12 मुले, काही छोटी काही मोठी, काही तापट तर काही थंड, ओळखा पाहू मी कोण? उत्तर आहे वर्ष। एका काळ्या कुट्ट राजाची अद्भुत मी राणी, हळूहळू पिणार मी पाणी, सांगा पाहू मी कोण? उत्तर आहे दिवा। कोकणातून आली एक नार, आहे तिचा पदर हिरवागार, आहे तिला कमरेला पोर, सांगा मी आहे तरी कोण? उत्तर आहे काजू। अशी गोष्ट जी तुम्ही गिळू शकता किंवा ती तुम्हाला गिळू शकते, सांगा पाहू ती आहे कोणती? उत्तर आहे अहंकार। कोकणातून आलेला एक रंगो कोळी, आणि त्याने एक भिंगो चोळी, शिंपी म्हणतोय मी शिवतरी कशी, धोबी म्हणतोय मी धुतरी कशी, राणी म्हणते मी घालू तरी कशी, सांगा पाहू मी कोण? उत्तर आहे कागद। एक मुलगा 100 फुटाच्या शिडीवरून पडला, तरीही त्याला काही जखम झाली नाही, असे कसे? उत्तर आहे तो पहिल्याच पायरीवर होता। एक वानर, एक खारुताई आणि एक पक्षी नारळाच्या झाडावर जोराने धावत होते, तर सांगा सर्वप्रथम केळी कोणाला मिळतील? उत्तर आहे नारळाच्या झाडावर केळी नसतात। धन्यवाद मित्रहो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।